देख रहे हैं सक्षम भारत टीवी। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले, दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले। पूर्ण नियोजित अपूर्व घडले, पूर्ण नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक, नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक। शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक, जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरात, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। लेडीज पण आहे, लेडीज पण पल्लवी भावना मॅडम, त्यानंतर रवी सर, अक्षय सर, नांदुरकर साहेबांचे स्वागत करतो। यानंतर महेश मांडे, रिपीट प्रस्तावित करण्याकरिता मी मान्य होतो। लेडीज पण आहे, लेडीज पण पल्लवी भावना मॅडम, त्यानंतर रवी सर, अक्षय सर, नांदुरकर साहेबांचे स्वागत करतो। यानंतर महेश मांडे, माझ्या सैनिकांना विनंती करतो की आपला सत्कार घ्यायचा आहे। यानंतर पुरुष यांचं सुद्धा स्वागत सुभाष भाऊ गुजरकर करतील, अशी त्यांनी मदत करतील, अशी मी त्यांना विनंती करतो। नामदेव भाऊ नांदुरकर करतील, अशी बालूभाऊ भोंडे करतील, अशी मी त्यांना विनंती करतो। यादव मॅडम करतील, अशी मी त्यांना विनंती। खूप खूप धन्यवाद। अभित इंगे यानंतर सेलोकर यांना विनंती करतो की त्यांनी सोमवार यावे। त्यानंतर मौर्ला मॅडम यांनी वर्षा गुप्ते, यानंतर रत्नमा नरेंद्रजी नांदुरकर वितरित करतील, त्यानंतर उद्गरे यांना जायला भेटलं तर तुम्ही जागे
तिथे ईट पहिले अध्यक्ष मॅडमचं करा. बघा ठीक आहे. बघा इकडे आणि मॅडम एक मिनिट चला एक मिनिट माझ्या मोबाईल ठीक आहे. आदरणीय ध्वज प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी आजच्या या 77 बहादुरा नगर पंचायततर्फे आयोजित 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षा नगर पंचायत बहादुराच्या नगराध्यक्षा माननीय सौ प्रतीक्षाताई खंडाळे मॅडम तसेच उपनगराध्यक्षा माननीय सौ पुष्पाताई गायधनी मॅडम, मंचकावर उपस्थित जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय श्री सुभाषजी गुजरकर तसेच मंचकावर विराजमान माननीय नगरपंचायत बहादुराच्या प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका सौ सुधाताई सेलोकर मॅडम तसेच नगरसेविका सौ चाफेकर मॅडम, त्यानंतर तसेच बाबाभाऊ बोकडे, त्याचप्रमाणे नगरसेवक बालूभाऊ गोळमारे, नगरसेवक नाखरेजी, त्याचप्रमाणे इजाजी घाणीवाला, डॉक्टर बेलखुळे, पिंटू बिसे, त्याचप्रमाणे नगरसेविका उके मॅडम, माहुले मॅडम, त्याचप्रमाणे यादव मॅडम तसेच खंडाईत मॅडम आणि पेलणे मॅडम. आज नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर प्रथमच जी नवनिर्वाचित बॉडी आली त्यांच्या उपस्थितीत हा 77व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नुकताच बहादुरा नगरपंचायतच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाला आपण प्रामुख्याने आज मी या प्रास्ताविकामध्ये आपणास हे सांगू इच्छितो की विशेष तत्वाने येथील जे सैनिक आहे, स्वातंत्र्य सैनिक तसेच माजी सैनिक, जे आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या मूव्हीद्वारे आपण बघत असतो. तुम्ही बॉर्डर पिक्चर बघितलं असेल, त्या पिक्चरमध्ये किंवा इतरही उरी नावाचा पिक्चर बघितला, त्या सर्व मूव्हीमध्ये आपण बघतो की हे सैनिक किती जीवाचं त्राण करतात, जीवाचं रान करतात आणि हा आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून पुरेपूर प्रयत्न करतात आणि त्याचंच फळ म्हणून आपण स्वातंत्र्यात मुक्त श्वास घेत आहोत. त्यामुळे या सैनिकांचा खऱ्या अर्थाने गौरव होणे फार गरजेचे आहे. तसेच आजच्या दिवसाला आपण या सैनिकाच्या गौरवासोबतच या नगरपंचायत बहादुराच्या स्वच्छतेसाठी जे आमचे सैनिकाचा काही संदेश द्यायचा असेल त्यांचे छोटे खाली भाषण सुद्धा आपण इथे घेणार आहोत. तर असा हा नियोजित कार्यक्रम इथे होणार आहे. तसेच इथे बघत आहे आपल्याला जिल्हा परिषद बहादुराची जी शाळा आहे त्या शाळेचे बालगोपाल अतिशय छान तयारी करून आलेले आहे. त्यांचे सुद्धा इथे राष्ट्रभक्तीवर गीतावर डान्सचे कार्यक्रम त्यांचे सुद्धा आयोजन केलेलं आहे. तर हा समस्त कार्यक्रम इथे चालू राहणार आहे. पुनश्च एकदा आपणाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम पुढील याच्यात सुद्धा बहादुरा नगरपंचायत तर्फे आपणास करता आयोजित केले जाईल अशी मी आपणास ग्वाही देतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. अनेक थोरवीर सर्वांनी या ठिकाणी म्हणजे या भारत देशाला आपले प्राण प्राणाला लावून भारत देशाला घडवलं. असंच सर्वांसाठी मी नतमस्तक होते. या ठिकाणी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषभाऊ गुजरकरजी, या ठिकाणी उपस्थित आदर नगरपंचायतच्या नगरसेविका सुधाताई सेलोकर, सीमाताई चापेकर, उईकेताई
माहुले, यादवताई, खंडाईताई उपस्थित आहे, सर्वांना मी नमस्कार. तशाच आमच्या माजी सदस्य ग्रामपंचायतच्या सन्माननीय आणि परातेताई या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी सर्वांना मी इथे नमस्कार करते. या भारत देशामध्ये ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि या स्वातंत्र्यात जगणं साधं नाही. आपण हे जर स्वातंत्र्य जगतो आहोत या शूर